या आरोपाच्या बद्दल सध्या मोठ्या प्रमाणात गदारोळ होतोय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एकूणच महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. त्या स्वतः महिला आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल, काय नेमके आरोप आहेत तुमचे आणि केव्हापासून हे प्रकरण सुरू? हे प्रकरण 2015-16चं आहे. 15-16ला जयकुमार गोरे ह्याने मला अतिशय मानसिक त्रास दिलेला होता. वेगवेगळ्या इमेजेस पाठवून, मेसेजेस पाठवून. त्यानंतर त्यांनी मला त्याच दरम्यान व्हॉट्सअपला शिव्या दिल्या. म्हणजे मी त्याच्या मागणीला भीक न घालता तटस्थ राहिले. त्यामुळे त्यांनी मला व्हॉट्सअपला शिव्या दिल्या होत्या, मला आणि माझ्या आईला. आणि त्यानंतर माझी अपेक्षा तेव्हाही एवढीच होती की तू 2 वाक्यात माफी माग, तू चुकलायस आणि तू असं करणार नाही, तू एवढंच फक्त लिही, हा विषय इथंच संपेल. म्हणजे खरं तर हे त्यांनी केलं असतं तर हे आत्ताचं कुठलंच प्रकरण झालं नसतं. हे जे आता जे चाललेलं आहे हे काहीच झालं नसतं. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यानंतर मी 27 नोव्हेंबर 2016ला त्याच्यावरती FIR दाखल केली. FIR दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सातारा जिल्हा न्यायालय इथं त्यांनी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर तो 10 दिवस जेलमध्ये होता आणि साधारण जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी माझ्यावरती खोटी 2 कोटी खंडणीची केस केली. त्या केसचं काय झालं मला आतापर्यंत काही माहित नाही. म्हणजे ती एक तक्रार का केली की फक्त लोकांना समजावं की पेपरमध्ये माझं नाव यावं की त्याच्यावर विनयभंगाची केस कोणी केली, फक्त यासाठीच त्यानं ती केस केली. त्यानंतर ते 3 वर्ष मला टॉर्चर सुरूच होतं. त्यानंतर FIR दाखल केल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येणं, फोन येणं, घाणेरडे फोन येणं हे सुरू होतं. त्यानंतर 2019ला तो निवडून आल्यानंतर पुन्हा त्यांनी त्याला शपथविधीसाठी ह्या केसचा प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे त्यांनी माझ्या कझनला कॉन्टॅक्ट करून त्याच्या वकिलांनी वगैरे की थोडंसं मला प्रेशर करून माझ्या भावाने माझी मदत केली की त्याने मला सांगितलं की आपल्याला यामध्ये पडायचं नाही आणि झालं तेवढं खूप आहे, तू केस मागं घे. मी म्हटलं ठीक आहे. पण कोर्टात गेल्यानंतर मला थोडंसं आठवलं म्हणून मी म्हटलं की नाही, मला त्याच्याकडून माफीनामा हवाय, तरच म्हटलं मी मागे घेणार, नाही तर मी नाही मागे घेणार. त्यानं कोर्टाच्या चेंबरमध्ये मला साष्टांग दंडवत घातला होता आणि तो माफीनामा मला त्याने लिहून दिला की आम्ही यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही वगैरे वगैरे, असं त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे, केसचा नंबर वगैरे. आणि त्यानंतरही आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे माझ्या कानावर येतं की मी तिला पुण्यात फ्लॅट दिला, मुंबईत फ्लॅट दिला, दुबईला गेलो. माझा आजपर्यंत पासपोर्ट नाहीये दुबईला जायला, एक साधारण कॉमन सेन्स आपला. आणि परत मध्यंतरी एक 4 महिन्यापूर्वी व्हॉट्सअपला जी FIR मी त्याच्यावर केली होती ती व्हॉट्सअपच्या ग्रुपला फिरत होती, त्याची पण दखल कोणी घेतली नाही. शेवटी एका सज्जन माणसाला वाटलं म्हणून त्यांनी ते व्हॉट्सअपला फिरत होती ती काढायला लावली. त्यानंतर आता हे 9 जानेवारीचं तयार झालेलं पत्र मला साधारण 20-22 तारखेला माझ्या घरच्या पत्त्यावर मिळालं, ज्यामध्ये माझं नाव आहे. कुणी पाठवलं मला माहित नाही. त्यामध्ये असं लिहिलेलं होतं, त्यामध्ये त्या केसचा 2016च्या केसचा पूर्ण उल्लेख होता. तो आतमध्ये राहून आलेला वगैरे अगदी व्यवस्थित सगळं माझा पत्ता वगैरे डिटेल होता. आणि ते पत्र मला मिळालं की मी 26 जानेवारीला उपोषणाला बसणार आहे. त्यानंतर मग मी साधारण जिल्हाधिकाऱ्यांची गाठ घेतली की हे मी केलेलं नाहीये आणि हे पत्र असं बऱ्याच ठिकाणी फिरते. तर त्यामध्ये मी SP शी संपर्क करून सांगतो आणि ते तुमचे त्या संदर्भात दखल घेतील आणि तुम्हाला जे काय लागेल ते मदत करतील की कुणी पत्र पाठवलंय वगैरे. तर ते आजपर्यंत असं काही झालं नाही. म्हणजे हे का नाही होतंय, म्हणजे FIR फिरते, पत्र येतं, वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी असे मेसेजेस व्हायरल होत राहतात. ह्याचे कार्यकर्ते आहेत तेच करतायत. पोलिसांना का जर ते सापडलं तर ह्याची बदनामी होईल. पोलिसांनी त्यामुळे दखल घेतली नाही त्या पत्राची. आणि त्यामुळे ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून मी स्वतःहून ठरवले की मी 17 मार्च 2025 रोजी मुंबई येथे राजभवन आमरण उपोषणाला बसणार आहे. पण त्यांचं कालचं सांगणं असं आहे की ही केस निकाली निघालेली आहे, मला यामध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि मग अचानक हे प्रकरण पुढे येतंय आणि आता ह्याच्या पुढचं काय पाऊल आहे तुमचं? नाही, मी जसं तुम्हाला सांगितलं की 2019लाच ही केस निकाली निघाली आहे. त्यासाठी पण ती केस मागे घेण्यासाठी त्याचा प्रचंड दबाव होता माझ्यावरती. आणि त्यामध्ये 2 गोष्टी झालेल्या आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तेच आता परत सांगते की त्यांनी मला